बीड जाळपोळ प्रकरणावरती आज रोहित पवार लक्षवेधी करणार आहेत। आपल्यासोबत रोहित पवार आहेत। दादा काय सांगाल तुम्ही आज बीड प्रकरणावरती जे हल्ला झालेला होता त्याच्यावरती आज तुम्ही लक्षवेधी करणार आहेत? संदीप भैया क्षीरसागर बोलणार आहेत त्याच्यावर आणि तिथं आम्ही सर्वजण असू। जे बीडला घडलं ते राजकीय द्वेषातून करण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आणि प्रोफेशनल गुंड त्याच्यामध्ये आणण्यात आले होते आणि पोलिसांनी कुठेही 6-7 तास कारवाई केली नव्हती। ही प्रथा खरं तर महाराष्ट्रात नव्हती। लोकसभेचं इलेक्शन आलं की वाद निर्माण केला जातो। पूर्वी शिरूरमध्ये कोरेगाव भीमा लोकसभेच्या आधी करण्यात आलं होतं का झालं हे आपल्याला बघावं लागेल। आणि बरं आता लोकसभेच्या आधी परत एकदा मराठा विरुद्ध ओबीसीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये झालं। म्हणजे तुम्हाला सत्य द्यायचं आहे पण येत असताना तुम्हाला महाराष्ट्र तोडायचं आहे हेच कुठेतरी सिद्ध होतं। भुजबळ साहेब म्हणतात की मला गोळी मारण्याचा अहवाल जो आहे तो पोलिसांनी दिलेला आहे, सत्तेमध्ये माझं कुणी ऐकून घेत नाही। नाही, तसा जर अहवाल आला असेल तर त्यांची सिक्युरिटी वाढवली पाहिजे। कारण शेवटी महाराष्ट्राची ही प्रथा नाही गोळी घालणं मारणं आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्यांची सिक्युरिटी नक्कीच वाढली पाहिजे। पण सिक्युरिटी वाढवत असताना ते जे आज बोलत आहेत ज्या पद्धतीने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, नाहीतर जातीवाद जो केला जातोय उगाचच, तर त्याचा विरोध नक्कीच मी करेल। पण त्यांच्यावर जर कुणी एक पोलिसांचा जर अहवाल असेल एखादा घात होण्याचा तर नक्कीच त्यांची सिक्युरिटी वाढवली पाहिजे। 19 डिसेंबरला रेशीमबागमध्ये भाजप आमदार जाणार आहेत, सोबत शिंदे आमदार देखील त्या ठिकाणी बैठकीला जाणार आहेत। मात्र अजितदादा गटाचे जे आमदार आहेत ते जातील तुम्हाला असं वाटतं? कारण त्यांची विचारधारा ही वेगळी आहे। बघावं लागेल। आता विचारधारा वेगळी असली तरी भाजपचं तर ऐकावं लागेल। भाजप जे म्हणेल ते त्यांना करावं लागतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तुम्ही जे जर्किन घातलेलं आहे त्याच्यावरती एमपीसीचे मुद्दे वगैरे घेतलेले आहेत, नेमकं तुम्हाला काय या माध्यमातून संदेश द्यायचा? नाही, तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर लक्ष द्या ना। कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या मदतीने तुम्ही 1.5 लाख भरती करणार होता, ठीक आहे। तुम्ही आता तो कायदा मागे घेतला असला तरी इनडायरेक्टली तुम्ही करताय, ते पण थांबवावं। आणि आमचं मत आहे की डायरेक्ट तुम्ही परमनंट भरती करून टाका। आणि दुसरं पेपरफुटीचा कायद्यासाठी तुम्ही जे स्टडी ग्रुप केला आहे करण्याचं कारण काय? त्याच्यापेक्षा डायरेक्ट कायदा आणा ना। तुम्हाला काय कट कॉपी पेस्ट करायचं? त्यासाठी तुम्हाला उत्तराखंड भाजपचं राज्य, राजस्थान भाजपचं राज्य आता झालेलं आहे, जायचं कायदा घ्यायचा आणि कडक कायदा करून टाका। पण तुम्ही अभ्यास गट करणार, 3 महिने टाइमपास करणार, त्यानंतर ते प्रस्ताव देणार, मग तुम्हाला हे वर्ष असंच काढायचं दिसतं। नक्कीच हे होते आपल्यासोबत रोहित पवार। छगन जाधव, पुढारी न्यूज, नागपूर।